हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहात। इकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि मला झालेली आहे थोडी तब्येत ठीक नाही आहे। तर चला, मी आदल्या दिवशीचा जो तो स्टेडियमचा ब्लॉग तुम्ही दाखवला, कंटिन्यू केलेला आणि त्यानंतर हा आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे। तर मी फिरतच होते आणि फिरता फिरता मग तुम्हाला दाखवत आहे बघा, हे आहे स्टेडियम। आणि आता स्टेडियम खूप म्हणजे नवीन बनला आहे। याच्या आतमध्ये आहे जो खूप मोठा ग्राउंड आहे आणि हा जो आहे बाहेर, तर हा बाहेरचा ग्राउंड आहे आणि बाहेर सुद्धा खूप मस्त झाडं लावलेली आहेत। आणि त्याचबरोबर तिथे म्हणजे झाडं तर आधीचीच होती, पण मात्र त्याला आता खूप छान आणखी म्हणजे साईडने टाईल्स वगैरे लावून त्या झाडांना जशीच्या तसं ठेवलेलं आहे आणि खूप सुंदर ग्राउंड बनवलं आहे, खूप मस्त आहे। आणि त्याचबरोबर इथे भरपूरसे जे व्यायाम करतात ते वगैरे इथे लावलेले आहेत आणि मुलांना खेळण्यासाठी आणखी झुलेसुद्धा आहेत। तर आणि ते बघा, इथे म्हणजे आली तेव्हा म्हणजे 2-3 मुली होत्या छोट्या छोट्या, ज्या की त्यांच्या मम्मीसुद्धा होत्या, ज्या की आपल्या मुलींना सोबत घेऊन खेळवत होत्या। तर हा बघा, हा आहे इकडनं ग्राउंड आणि मध्ये आहे जाळी। तर ग्राउंड सुरूच व्हायचा होता जेव्हा मी गेले, कारण की त्याची तो लॉक लावून असतो त्याला, आणि त्याची जी चाबी असते ती बाहेर असलेल्या वॉचमनकडे असते। तर ते वॉचमन काकाला काही मी म्हटलं नाही, मला खोलून द्या, कारण 4-5 जण होते जे सगळेजण बाहेरूनच वॉकिंग करतात आणि मग ते काही वेळानंतर ते स्वतःच खोलतात गेट। तर त्याच्यामुळे तेवढं काही वाटत नाही आणि झाडाच्या खालून सुद्धा म्हणजे खूप मस्त, इथे ऊन नाही येत, काही नाही, छान वाटतं। आणि हे जे बाहेरचे ग्राउंड आहे, तर इथे आहे बॉक्सिंगचा, इथे रनिंग आहे समोर आणि मी चालत आहे प्लॅटफॉर्मवरनं, तर मस्त आहे, इथे सुद्धा छान वाटतं। आणि ते खूपशा आठवणी आहेत। मी सांगितल्याप्रमाणे स्टेडियमला जेव्हा मी म्हणजे पोलीस भरती द्यायला जात होते, तेव्हा स्टेडियमला जायचे, प्रॅक्टिस करायचे आणि त्यानंतर भरती म्हणजे द्यायसाठी जायचं होतं। तर हे बघा, जेव्हा मी स्टेडियमला तेव्हा हे लाईट्स वगैरे काहीच नव्हतं आणि खूपसं काही जे ग्राउंडच्या बाहेर आहे ते पूर्ण जुन्याच पद्धतीचं आहे। हे बघा, इथे पूर्ण सगळंच काम सुरू आहे, तुम्हाला दिसत असेल। आणि आता खूप मस्त मस्त काही झालेले आहे, काही होत आहे बघा। इथे रेती, वेळू, माती सगळंच आणूनच आहे जे आता काम होत आहे, म्हणजे काही झालेलं आहे। जसं स्टेडियमचा म्हणजे माझा जो गेम होता तो बॉल बॅडमिंटन, त्याचा ग्राउंड झालेला आहे। आणि हे जे आहेत हे रनिंगसाठी ठेवलेले आहेत, जे मुलं डिस्टन्समधून रनिंग करतात, शायद त्यांच्यासाठी असेल, मे बी, मला बरोबर माहिती नाही। आणि मी वॉकिंग करताच आहे, बाहेरचा एरिया आहे आणि याच्यानंतर मग वॉल आहे जिथून पूर्ण हा स्टेडियम संपतो। तर हे बघा, हा जो आहे इथे म्हणजे आम्ही बसायचो आणि इथे बसून खूपशा आठवणी आहेत। म्हणजे आमचं पूर्ण प्रॅक्टिस झाली की आम्ही इथे बसायचो आणि बसून खूप मस्त गप्पा वगैरे मारायचो। त्याच्यानंतर हा बास्केटबॉल ग्राउंड आहे। तर खूपशे कामं सुरू आहेत आतासुद्धा। कराटेचा जो ग्राउंड आहे तो बनत आहे, बास्केटबॉलचा ग्राउंड बनत आहे आणि हा त्याच्यानंतरचा आहे स्टेडियमचा ग्राउंड। तर हा बघा, हा आहे म्हणजे एक फ्रेंड, आम्ही 2-3 फ्रेंड मिळून स्टेडियमला जातो। तर आता बघा, थोडी थोडी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता वॉचमननी लॉक खोललेला, कारण काही जण आल्यानंतर ते आपापच खोलतात आणि जसं जसं अंधार होत जाईल तसं तसं इथे खूप गर्दी होत जाईल। आणि ही एक फ्रेंड आहे, फ्रेंडचा मुलगा आहे, जो की बरोबर नित्यनेमाने त्याची मम्मी आणते त्याला आणि त्यालासुद्धा खूप आवडतं स्टेडियमवर। तर आम्ही इथे वॉकिंग करत आहे, वॉकिंग करता करता मग जॉगिंग करतो आणि मग त्यानंतर थोडंसं तिथे जे व्यायामासाठी लावलेले आहेत, हे बघा हे पोर्शन, तर इथेसुद्धा आम्ही जाऊन आपलं व्यायाम वगैरे करतो। तर ह्या फ्रेंडच आहेत आणि यासुद्धा आता मस्तपैकी करत आहे आणि त्यांचं बोलणंसुद्धा सुरू आहे। पण आता इथे मीच व्हॉइस ओव्हर देत आहे, त्याच्यामुळे आता त्यांचं बोलणं तुम्हाला काही कळणार नाही। थोडीशी मजा, फन होत असते इथे, म्हणजे थोडंसं वॉकिंग झालं की इथे येऊन आम्ही थोडीशी बडबड करतो, त्याचबरोबर साईडने आमचा ग्राउंड करतो। म्हणजे मी जेव्हा बॅडमिंटन खेळायची ना, तेव्हा हा ग्राउंड होता आमचा, आता तिकडे झाला। जुन्या आठवणी आहे, जुन्या आठवण। अरे माझं ग्राउंड आहे ना बॉल बॅडमिंटनचा, मी किती वर्ष खेळली आहे इथं। तर आता आमचं झालं आहे वॉकिंग, रनिंग, त्याचबरोबर आता काय सुरू आहे का, आता स्ट्रेचिंग। तर चला, याचबरोबर मी करते व्हिडिओला एंड। आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा, आवडेल तर लाईक, सबस्क्राईब, सोबत शेअर करा। बाय फ्रेंड, आता करून घ्या ना, बाय, मग येऊन जाईल। दिसत आहे, दिसत आहे, नर्सेच आवडते, हे बॉर मग कर ना, का फक्त टाइमपास करशील। आता घ्या दोघी, एका वेळेस दोन्ही होत आहे, तर बसून इथे उभं राहू।
तर अशा प्रकारे आम्ही तीनही मैत्रिणी मस्त येतो आणि कधी कधी सण म्हणजे सुट्टी वगैरे असेल त्या दिवशी मुलांनासुद्धा आणतो आणि स्टेडियमवर खूप मस्त वाटतं येऊन. म्हणजे आम्ही सायंकाळच्या टायमालाच येतो आणि दिवसभराची थकावटीवरून तिथेही एक बरं वाटतं की मस्त फ्रेंडमध्ये मिळणं होतं. जॉगिंग वॉकिंग म्हणजे शरीराला आपलं छान ठेवणं होतं आणि त्याचबरोबर आपलंसुद्धा वेट छान जातो आणि मस्त वाटतं. तर त्याचबरोबर चला आता मी जात आहे बाहेर जाता जाता बघा इकडे स्विमिंग पूल आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. इथे हे वॉचमन असतात बसूनच आणि इथे काही लोक आतमध्ये सुद्धा गाड्या आणतात. म्हणजे आता अजून सध्या कामच सुरू आहे. जिकडे तिकडे स्टेडियम स्केटिंगचा ग्राउंड बनायचं म्हणजे भरपूरशी आहे जे आता बनत आहे एक एक. तर आता मी तर पार्किंगमध्ये काय आतमध्ये आणून ठेवत नाही, मी ते गाडी ठेवली बाहेरच. आणि आता चला आता मी निघत आहे आपल्या घराकडे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका. मी असेच छान छान ब्लॉग तुम्हाला आणत राहील. बाय फ्रेंड्स.